आज मी इथे 4 टक्स मागील पुढील गळ्याचं ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवणार आहे. तर नवीन ब्लाऊज शिकणाऱ्यांसाठी इझी ट्रिक्स आणि टिप्स घेऊन आले. ब्लाऊजचं पेपर कटिंग करण्यासाठी आपल्याला कोणकोणती मापे लागतात आणि त्या मापांचे कॅल्क्युलेशन कसं करायचं किंवा शिलाईसाठी मार्जिन किती घ्यायचं. पहिला टक्स शिवायचा जेणेकरून कटोरीचा ब्लाऊज अवघड जात नाही. टक्सचं ब्लाऊज हे खूप इझी आहे. याला जास्त कटिंग करावं लागत नाही किंवा जास्त पार्ट करून ते जोडावे पण लागत नाहीत आणि हा ब्लाऊज अंगामध्ये खूप मस्त असा बसतो. 4 टक्सचं ब्लाऊज शिवण्यासाठी लागणारी मापे आहे. तर इथे आपल्याला ब्लाऊज शिवण्यासाठी महत्त्वाची मापे लागतात. ती म्हणजे उंची, छाती, कमरघेर, पुढचा गळा, मागचा गळा, बाही लांबी, दंडगीर. तर बाही लांबी आणि दंडगीर हे आपल्याला बाहीसाठी लागतं आणि उंची जी आहे ती मी ब्लाऊजवरून घेतलेली आहे 12. ही जी मापे आहेत ती आपण अंगावरून पण घेऊ शकतो. पण इथे मी घेतलेले आहेत ब्लाऊजवरून, ती पण मी तुम्हाला दाखवते. त्याचा एक व्हिडिओ दाखवते. छाती 32 आहे, कमरघेर 27, पुढचा गळा 6, पुढचा गळा आपण 5, 6, 6.5, 7पर्यंत घेऊ शकतो. मागचा गळा घेतलेला आहे मी 7.5. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे. बाही लांबी 5 घेतलेली आहे. तर दंडघेर जो आहे तो 11. बाही लांबी जिथे येते तिथेच आपला हा दंडघेर घ्यायचा असतो. आता इकडची मापे बघा. ही जी मापे आहेत इथे आहे आडवा गळा, मुंडा, शोल्डर, बाहीरुंदी आणि मासोळी कट. तर बाहीरुंदी आणि मासोळी कट हे आपल्याला बाहीसाठी लागतं. तर वरची 3 मापे आहेत आडवा गळा, मुंडा आणि शोल्डर, हे आपल्याला ब्लाऊजचं पेपर कटिंग करताना लागतात. ही जी मापे आहेत ती आपल्याला चार्टमधून घ्यायची असतात. याचं कोणतंही कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागत नाही. चार्टमध्ये बघून ही मापे आपण घ्यायची असतात. तर तुम्हाला मी याचा चार्ट दाखवते. इथे ब्लाऊजचा चार्ट आहे, मागील पुढील गळ्याचा चार्ट. इथे जी मापे आहेत ते आपल्याला चार्टमधूनच घ्यायचे असतात. अशा पद्धतीचा चार्ट आहे. हा चार्ट तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. चला सर्वप्रथम आपण उंची काढूयात. याची उंची जी आहे ती इथे मी 12 घेतलेली आहे. ठीक आहे. प्लस याच्यामध्ये शिलाई मार्जिन जे आहे ते मी घेणार आहे इथे 1.25 इंच. इथे तुम्ही 1 इंच पण घेऊ शकता. 1.25 इंच यासाठी जिथे आपण फोल्डिंगमध्ये आपलं अर्धा पाऊण इंच किंवा 1 इंचही जाऊ शकतं. त्यामुळे इथे मी 1.25 इंच घेते उंचीमध्ये. छातीमध्ये छातीचं सूत्र असं आहे की छातीचा चौथा प्लस 2. हे जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवत असता तेव्हा तुम्ही डायरेक्टली पण करू शकता. पण सुरुवातीला नवीन नवीन शिकणाऱ्यासाठी हे असं लिहून घेणं गरजेचं असतं जेणेकरून लक्षात राहत नाही. तर छातीचं माप आहे 32. तर 32चा चौथा प्लस 2. 32चा चौथा म्हणजे 4ने 32ला भागल्यानंतर येते 8 प्लस 2 आलं 10. म्हणजे आपली छाती जी आहे ती 10 आहे. त्याच्यानंतर बाही लांबी आपली इथे घेतलेली आहे 5 प्लस शिलाई 2 घ्यायची आहे. कारण जेव्हा आपण ब्लाऊज शिवत असतो तेव्हा बाही जोडतो तिथे बाहीमध्ये आपलं फोल्डिंगमध्ये एक अर्धा पाऊण इंच आणि स्टिचिंगमध्ये पण अर्धा इंच जातं. त्यामुळे 2 इंच घेतलेलं आहे. तर बाही लांबी इथे आली 7. इथे आपण काढतो दंडघेर. दंडघेराचं सूत्र आहे दंडघेर भागिले 2 प्लस 2. तर दंडघेर आहे 11. तर 11 भागिले 2 प्लस 2. तर 11 भागिले 2 येत आहे 5.5 प्लस 2. याचं उत्तर येईल 7.5. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काढायचं आहे पहिला टक्स. पहिला टक्स काढण्याचं सूत्र असं आहे 11 प्लस पाऊण. तर छाती किती आहे 32 भागिले 12 प्लस 3/4. आता 32 भागिले 12 हे कसं काढायचं. तर याचं पण आपल्याकडे कॅल्क्युलेशन असतं. ऑलरेडी त्याचा पण एक चार्ट आहे. त्या चार्टमध्ये बघून आपल्याला त्याचं माप घ्यायचं आहे. तर माझ्याकडे असा हा चार्ट आहे 32चा 12वा. बघू शकता 32चा 12वा आहे
2.5 प्लस 3/4. तर याचा ॲन्सर मोबाईलवर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. याचा ॲन्सर येतं आहे 3.5. चला तर मग आपण 4 टक्सचं मागील पुढील गळ्याच्या ब्लाऊजचं पेपर कटिंग करणार आहोत. त्यासाठी असा मी हा सिंगल पेपर घेतलेला आहे, एकच पेपर घेतलेला आहे. तर याची अशी ट्रिक्स आहे की एकाच पेपरमध्ये आपण मागील आणि पुढील दोन्हीही भाग करणार आहोत. तर त्याची ट्रिक्स अशी आहे, याच्यामध्ये आपण पहिल्यांदा आपलं छातीचं माप जे आहे ते बघूयात. छातीचं माप आलेलं आहे 10. 10चे आपल्याला दुप्पट करायचे आहे. 10ची दुप्पट होते 20. तर अशा पद्धतीनं आपल्याला छातीची दुप्पट टाकून घ्यायची आहे. तर टाकून घेऊयात आपण. छातीची दुप्पट आहे 20. तर बघू शकता इथे 20 आलेलं आहे. 20 इथे मी कोण करून घेते. ॲज इट इज इकडे पण करूयात आपण. ठीक आहे. तर आपल्याला एवढा जो भाग आहे तो कट करायचा आहे. तर आपल्याला एवढा भाग हा कट करायचा आहे. तर कट करून घेऊयात. जास्त झालेला भाग आपण कट करून घेतला तर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे, जेणेकरून याचे 4 भाग होतील. म्हणजेच पाठीमागचे 2 आणि पुढचे 2. तर पाठीमागच्या भागासाठी आपण 1/2 इंचानं कमी करायचं असतं, तर पुढचा भाग हा 1/2 इंचाने जास्त असतो. इथे आपले फोल्ड झालेला आहे. हा पुढचा भाग घेतला आहे आणि हा मागचा भाग घेतलेला आहे. तर पुढचा भाग आपल्याला 1/2 इंचाने जास्त घ्यायचा असतो, तर आणि मागचा भाग 1/2 इंचाने कमी. तर इथे मी आखून घेतलेला आहे 1/2 इंचाचं. तर बघू शकता. आणि इथे मी 1/2 इंचाने पुढचा भाग हा जास्त घेते. आणि मागचा भाग हा 1/2 इंचाने कमी. तर इथे आपल्याला आता आपण जी काढून घेतलेली मापे होती, आडवा गळा, मुंडा, शोल्डर, ही 3 मापे आपल्याला पेपरवरती टाकण्यासाठी लागणार आहेत. तर सुरुवात करूया आडव्या गळ्यापासून. तर आडवा गळा आपला आहे 2.5. तर इथे 2.5 टाकून घेत आहे मी. ठीक आहे. तर आपला पुढचा गळा जो आहे तो 6 आहे. तर इथे मी 6 टाकून घेते. आणि हा जो चौकोन आहे तो मी पूर्ण करून घेते. इथे पण मी 2.5 टाकून घेते, म्हणजे चौकोन पूर्ण करायला मदत होईल. हा एक चौकोन झाला. आता आपला दुसरा चौकोन. दुसरा चौकोन आपल्याला टाकायचा आहे मुंडा आणि शोल्डर. तर शोल्डर आपला आहे इथे 5.5. तर मी इथे टाकते 5.5. सेम इथून पण आपल्याला 5.5 टाकायचं आहे. इथून 5.5. आणि मुंडा जो आहे तो आपला आहे 6. आणि हा जो कंप्लीट करून घ्यायचा आहे, इथून पण मुंडा आहे 6. बघू शकता हे जे आहे ते पुढच्या गळ्यासाठी आहे. हे जे आहे ते शोल्डरसाठी, म्हणजे आपल्या मुंड्यासाठी आहे. जिथे आपण बाही जोडतो तो वाला भाग इथे आहे. इथे पुढचा गळा आणि मागचा गळा येतो. इथे मुंडा येतो पाठीमागचा आणि पुढचा मुंडा.
तर इथे आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात. सर्वप्रथम इथे आपण अर्धा इंच घेऊयात कोपऱ्यामध्ये आणि याला आपण सरळ असा गोल आणि इथे 1 इंच घ्यायचं, म्हणजे आकार देताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. तर बघा आता मी याला आकार कसा देते. इथे मी आकार दिलेला आहे गळ्यासाठी. आता आपल्याला मागचा आणि पुढच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे गोल. तर पहिल्यांदा आपण पुढचा देऊयात. इथे मी 1 इंच घेते. इथे 1 इंच सरळ घ्यायचं असतं, इथे 1 इंच सरळ घ्यायचं आणि इथे 1 इंच सरळ घ्यायचं. तर याला आकार देण्यासाठी पहिल्यांदा इथे मी असं तिरकं 1 इंच घेते आणि याची दुसरी ट्रिक्स अशी आहे, इथे मी 1 इंच आणि 1.5 इंचावरती मार्जिन केलेलं आहे. 1 आणि 1.5. आपण पहिल्यांदा पाठीमागचा मुंड्याचा आकार देऊयात. आता पुढच्या मुंड्यासाठी आकार देऊयात. हा पाठीमागचा आणि हा पुढचा. इथे आपण ब्रेशर पट्टीची उंची टाकून घेऊयात. तर ब्रेशर पट्टीची उंची मी इथं 4 आणि 2.5 अशी घेते. तर ही कशी घ्यायची याचं मी तुम्हाला लिखाण दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथे टक्सची थोडीशी माहिती आहे. तर ब्रेशर पट्टीची उंची किती घ्यायची, तर ब्रेशर पट्टीची जी उंची आहे, जर स्त्री खूप जाड असेल तर तिची उंची कमी घ्यायची आणि जर ब्लाऊजची उंची कमी असेल तर ब्रेशर पट्टीची उंची कमी घ्यायची आणि वयस्कर बायकांसाठी ब्रेशर पट्टीची उंची ही कमीच लावली. तर आपल्या या ब्लाऊजची उंची जास्तही कमी नाही आहे, 12.5 आहे. त्यामुळे इथे मी उंची 4 आणि 2.5 अशी घेतलेली आहे. तर इथे 4 आणि 2.5 वरती मी खूण करून घेतलेली. तर ब्रेशर पट्टीची उंची इथे मी घेते 4, इथे घेते मी 2.5. हे आपण जॉईन करून घेऊयात. ठीक आहे. तर आपल्याला टक्स टाकायचं. तर टक्ससाठी आपण इथं पहिला टक्स काढलेला आहे, तो आहे 3.5. तर पट्टीला आपण इथे आकार देऊन घेणार आहोत, एक गोलाकार. याच्या हाफ करायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने मी हाफ करून घेते. ठीक आहे. इथे मी एक अर्धा इंच अंतर घेते आणि इथे निमुळत असं कमी 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 घेत आणि इथे जास्त घेत आपल्याला ब्रेशर पट्टीला आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने ब्रेशर पट्टीला आकार घेतला आहे. तर टक्स आपला इथे आला आहे 3.5. तर इथून आपल्याला सरळ असं जिथे 3.5 येते तिथे घ्यायचं आहे. तर इथे येते 3.5, इथे 3.5 आले. प्लस इथून पण आपल्याला 3.5 घ्यायचं आहे, इथे पण 3.5 आणि आपल्याला याची जी उंची आहे ती उंची कशी घ्यायची, तर याची उंची आपल्याला 9.5 10.5 अशी आपण घेऊ शकतो. तर मग मी इथं उंची घेते 9.5. तर इथे मी टक्स घेतलेला आहे. इथून इथे मी 3.5चा टक्स घेतला आहे. परत इथून ते इथे मी 3.5चा टक्स घेतला आहे. इथून इथेपर्यंत 9.5 इथं आले, तर इथंपर्यंत मी 9.5 घेतलेला आहे. तर दोन्ही बाजूला मी अर्धा अर्धा इंच घेऊन इथे मी टक्सचं इथे दोन्ही बाजूला मी अर्धा अर्धा इंच घेते. अशा पद्धतीने हा टक्स जोडून घेऊयात.
हा जो आहे तो आपला पहिला टक्स आहे. आपला पहिला टक्स झाला. तर आता दुसरा टक्स. तर दुसरा टक्स कसा द्यायचा ते बघूया. तर इथे आपल्याला टक्स द्यायचा आहे. तो पहिला टक्स इथला झाला. तर दुसरा टक्स आपल्याला या मुंड्यातून घ्यायचा असतो. इथून आपण सरळ घेणार आहोत. असा हा दुसरा टक्स. तर हे 2 टक्स झाले. तर इथे असा समोर आपल्याला तिसरा टक्स आला पाहिजे, जो की असा. आणि चौथा टक्स हा असा. असे आपले 4 टक्स समोरासमोर येतात. तर आपण याचं आता कटिंग करून घेऊयात. पहिल्यांदा आपण इथे ब्रेशर पट्टी कट करून घेऊयात. ब्रेशर पट्टी. त्याच्यानंतर पुढचा गळा. इथे फक्त आपल्याला पुढचाच गळा कट करायचा आहे, मागचा गळा कट करायचा नाही आहे. पुढचा गळा झाला. त्याच्यानंतर मागचा मुंडा. मागचा मुंडा झालेला आहे. आता पुढचा करूयात आपण. हा पुढचा भाग आहे आणि हा मागचा भाग आहे. तर या पुढच्या भागातच फक्त आपण कट करणार आहोत. इथे मागचा गळा कट करून घेऊयात आपण. तर याची जी लांबी आहे ती साधारण घेतलेली आहे मी 9. इथे आपला आडवा गळा 2.5 आहे. आपण असंच वाढवून घेऊयात. तर याला पण आपण गोलच गळा देणार आहोत. अशा पद्धतीने आपले दोन्हीही भाग आपले कट करून झालेले आहेत, मागचा पण आणि पुढचा पण. बघू शकता किती सोपं असं आहे. फक्त आपल्याला ही ब्रेशर पट्टी अशी याला जॉईन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हा सेम टक्स ॲज इट इज आपल्याला असं करून इकडे पण असा उठवून घ्यायचा आहे. इथे पण असा सेम टक्स येईल. त्याच्यानंतर फक्त ब्रेशर पट्टी लावायचं आहे. इथे शोल्डर पण जॉईंट करायची गरज लागत नाही आपल्याला. शोल्डर ॲट तर इथे बघू शकता आपले हे पेपर कटिंग झालेलं आहे. ही ब्रेशर पट्टी आहे, ही ॲज इट इज आपल्याला अशी इथे जॉईंट करायची आहे. ते जास्त काही करावं लागत नाही. शोल्डर पण इथे जॉईंट करावे लागत नाहीत. शोल्डर पण ॲटोमॅटिकली जॉईंट आहेत. पुढचा गळा आहे. इथे टक्स आहेत. हे सेम टक्स आपल्याला इकडे पण घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर पाठीमागचा भाग बघू शकता. इथे पाठीमागचा भाग, त्याच्यानंतर तिकडे बाही जोडायचे आणि हा आपला साधा ब्लाऊज 4 टक्सचा तयार होतो. जास्त काही कटिंग नाही, जास्त काही जॉईंट पण करावं लागत नाही.